नमस्कार. माझं नाव लक्ष्मण गोपाळराव शिंदे, वय वर्ष 65. मी यापूर्वी म्हणजे सुरुवातीला 15 वर्ष मी इंडियन एअरफोर्समध्ये टेक्निशियन म्हणून काम केलं. त्यानंतर पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रिक्रूट झालो आणि 25 वर्ष पोलीसमध्ये नोकरी करून 58व्या वर्षी रिटायर झालो. मला त्या दरम्यान जवळजवळ 30 वर्षापासून डायबिटीसचा आजार आहे आणि पोलीसची नोकरी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. पोलीसची नोकरी म्हणजे स्ट्रेस वगैरे जास्त असतो आणि खाण्याचे वगैरे पद्धती फार विचित्र असतात. त्यामुळं जेवण वगैरे वेळेवरती नसल्यामुळं हे डायबिटीस असणं हे साहजिकच आहे. आणि त्यात ब्लड प्रेशर, कामाच्या व्याधी आणि या गोष्टींमुळे ते वाढलं गेलं. तर मला 30 वर्षापासून ब्लड प्रेशर नाही पण डायबिटीस होता आणि मागच्या रिटायर झाल्यानंतर ही माझी प्रकृती ठीक होती. परंतु काही दिवसानंतर स्ट्रेस वाढल्यामुळं मला काही ब्रेन स्ट्रोक झाला होता. ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळं मला थोडं बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम येत असायचा. मी व्यवस्थित उभा राहू शकत नव्हतो आणि चालण्यामध्ये त्रास होत असायचा. त्यामुळं मग मला इतर ॲलोपॅथिकमध्ये मी ट्रीटमेंट वगैरे घेतली. बट डॉक्टर राजाने नंतर वॉकार्ड हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन मी त्यांच्याशी कन्सल्टन्सी होती. पण तरीसुद्धा काही लोकांनी मला ॲडवाइस केलं की तुम्ही फिजिओथेरपीमध्ये किंवा फिजिओथेरपी वगैरे करून घ्या. मग मला माझी मुलगी निखिलच्या जवळ राहत असल्यामुळं तिने ते प्रपोज केलं आणि मी मग निखिलच्या संपर्कात आलो. नंतर मी वॉकार्ड हॉस्पिटलचे डॉक्टर पै यांच्याकडे न्यूरोलॉजिस्टकडे होतो. त्यांनीही मला थेरपीसाठी सांगितलं होतं आणि काही तिथेही घेतले आणि नंतर मी निखिलकडं माझ्या थेरपी सुरू केल्या. निखिलची ओळख झाल्यानंतर मला वाटतं की ती माझ्यासाठी एक देणगी झाली आणि माझी मुलगी माझ्यासाठी स्त्रोत झाली आणि त्यामुळं माझा हा प्रवास सुरू झाला. माझी फिजिओथेरपी सुरू झाली. मला सुरुवातीच्याच काही सेशनमध्ये एवढा इफेक्ट झाला की जवळजवळ मला 1-1.5 महिन्याची ॲलोपॅथीची ट्रीटमेंट ही एका दिवसात मिळाल्यासारखं झालं. आणि तिथून मला एवढं रिलॅक्स झालं की एका महिन्याचं रिकव्हरी मला एका दिवसामध्ये झाली. आणि तेव्हापासूनच जे काही त्याच्या गाईडलाईनवरती जे डाईट वगैरे आहे, खाण्याच्या पद्धती आणि बाकी व्यायाम वगैरे हे चालू असल्यामुळं त्याचा मला फार फायदा झाला. आणि मला वाटतं की तुम्हाला हे जर थोडेफार बऱ्याच गोष्टीमध्ये आपलं हे अज्ञान आहे, आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं आपण आपल्याला जेवढं काय माहिती तेवढंच करण्याचा प्रयत्न करतो आणि एवढंच सर्व काय आहे असं समजून आपण काम करतो. परंतु दुसऱ्याचं ऐकायचं शिकलं पाहिजे आणि त्याच्यावरून आपण वर्कआउट केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. माझ्या तर मध्ये असं आहे की निखिलकडून तुम्हाला जर थोडा जरी त्रास होतोय तर तुम्ही जे काय असेल ते पूर्ण त्यांना सांगून सर्व काय व्यवस्थित होऊ शकतं. एक महत्वाची गोष्ट मला यामध्ये सांगायची आहे की या वयामध्ये हा जो आजार आहे तो आजार झाल्यामुळं मनुष्य शरीर आणि मन
हे एकत्र चालत असल्यामुळे चिडचिडा होते. त्यामुळं लोकांचं ऐकणं वगैरे फार कमी होतं. त्यामुळे त्याच्यावरती संयम ठेवला पाहिजे. निखिलनं मला सर्व काही व्यवस्थित सांगितलं. तो अॅक्युप्रेशर थेरपीमध्ये MD केलेला आहे. त्याचं नॉलेज बी आहे. बऱ्याच लोकांशी त्याचे संबंध आहेत. बरेच पेशंट त्यांनी सांभाळले आहेत. तर माझी इच्छा असेल की ज्यांना काही असा काही त्रास असेल तर त्यांनी लवकरात लवकर, मी माझ्या बिल्डिंग मधले जेवढे काय आहे त्यांना ते रेफरन्स देऊन माझी इच्छा असते की त्यांनी तिथं पोचावं आणि लोकांना मदत करावी. मदत करणं हा महत्वाचा भाग आहे आणि या वयामध्ये जनरली एक दुसऱ्याला मदत करणं फार आवश्यक आहे. नमस्कार.